नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आढळा विभागातील खिरविरे, जायनावाडी, एकदरे, बिताका, कोकणवाडी आणि पाडोशी या गावांमध्ये पारंपरिक उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला। शेतकऱ्याचा जीवलग सोबती असलेल्या बळीराजाचा सन्मान करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले। पावसाळ्यातील मेहनत आणि भात लागवडीनंतर शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला। जायनावाडी येथील भैरवनाथ मंदिरासह महादेव व विठ्ठल रुक्मिणी मंदिरांना फेऱ्या मारून बळीराजाला सलामी देण्यात आली। त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून विधिवत पूजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक रीतिरिवाज जपत गावकरी आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन पोळा सणाचा जल्लोष अनुभवला। बाशिंग मला फार थोडी कमी वाटतात। अचानक पाऊस चालू झाल्यामुळं थोडं ते बिगडं खराब होतील म्हणून लोकांनी बाशिंग केले नाही, पण उत्साह तोच आहे, आनंद तोच आहे। आणि या ठिकाणी कसं बैल पोळा म्हणजे शेतकऱ्याचा अतिशय आनंदाचा सण आहे। काळूबांगरे बोलतोय। दरवर्षीप्रमाणे आपल्या कालव्याप्रमाणे 2025 मध्ये पोळा सण आम्ही शेतकरी आनंदाने साजरा करतो। सर्वजण मिरवणूक काढतो आणि मंदिराजवळ येतो। मंदिराजवळ आल्यावर 5 फेऱ्या मारतो आणि देवाला बैलाला नैवेद्य दाखवतो। काय सांगाल, एवढे सर्व बैल आले, काय सांगाल, किती आनंद काय होतो तुम्हाला? खूप आनंद वाटतो आम्हाला। दरवर्षी असेच बैल असतात? हो, दरवर्षी याच प्रमाणे आम्ही साजरा करतो। म्हणजे मागच्या पिढीपासून तर आतापर्यंत बैलांना 5 फेरे मारायला म्हणजे हो, दरवर्षी 5 फेरे मारायला लागतात। सांगरे अशोक, काय सांगाल, आज पोळा आहे, काय आनंद वाटतो? भरपूर आनंद वाटतो आम्हाला। आम्ही देवापाशी बैल घेऊन येतो, मिरवणूक काढतो बैलांची। बाशिंग थोडे मला कमी प्रमाणात वाटतात, मागच्या वर्षी थोडे बाशिंग जास्त, यावर्षी थोडे बाशिंग हो बाशिंग कमी केले यावर्षी, पावसामुळे कमी पडले। पाऊस वेळेत पडलाय, वरून वेळेत पडलाय, भातांची परिस्थिती काय? भातांची परिस्थिती चांगली आहे, मग त्यामुळे या पावसामुळे बाशिंग कमी पडले। देवाकडे आम्ही बैल घेऊन येतो। पोळ्याचा सण अतिशय आपल्या भागामध्ये फार आनंदाचा राहतो। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।